श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद् भगवद्गीता याचा अध्ययन करीत आहोत। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे। तो श्लोक असा आहे, हे न ठकेचे जरी काही तरी सांडिले ते काही, मनोनी कर्म त्यागू नाही प्रकृतिमता। श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत, अर्जुना तू कर्म करणार नाहीस असं म्हणतोस, परंतु प्रकृती ही इतकी बलवान आहे की तुला कर्म करायला भाग पाडेल, तू कर्मावाचून राहणार नाहीस। तर ज्ञानेश्वर महाराज या श्लोकामध्ये काय म्हणतात, हे न ठकेचे जरी काही तरी सांडिले ते काही। ते काय म्हणतात की कर्म तू सोडलास, परंतु या शरीराच्या या इंद्रियाच्या क्रिया काही थांबल्या नाही। मग तू काय सोडून दिलास? तू म्हणतोस की मी कर्म सोडलो, परंतु इंद्रियाच्या क्रिया आणि या शरीराच्या क्रिया चालूच आहेत, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृतिमता। म्हणून तू कर्म त्याग करू शकत नाहीस, कर्म केलेच पाहिजे। प्रकृती ही इतकी बलवान आहे की मनुष्याला कर्म करायला भाग पाडते। आता ज्ञानेश्वर महाराज आणखी काय म्हणतात पहा, म्हणजे मनुष्य कसा कर्म करतो, त्याची इच्छा नसताना सुद्धा कर्म करतो। हे ज्ञानेश्वर महाराज पण फार चांगलं सांगत आहेत, देखे रथी आरुडीजे मग जरी निश्चळू बैसीजे तरी चळू होऊन हिंडीजे परतंत्र। म्हणजे कसं आहे, एखादा मनुष्य रथात बसलेला आहे आणि त्याला वाटतं की आपण कुठेही जाऊ नये, कोणत्याही गावी जाऊ नये अशी त्याची इच्छा असते, पण तो रथात बसलेला आहे। मग रथात बसल्यानंतर काय होतं, रथ चालू लागतो आणि तो दुसऱ्या गावी जातो। म्हणजे तो काहीही न करताना, तो मनुष्य काही न करताना न चालताना तो दुसऱ्या गावी पोहोचतो। तशा प्रकारे मनुष्य परतंत्र आहे। का उचलिले वायू वशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे। आता एखादं वाळलेलं झाडाचं पान आहे आणि वावटळ आली, त्या पानाची इच्छा नाही की आपण उडून जावं, परंतु वावटळ आली। वावटळ आल्यानंतर काय होतं, ते पान उडून जातं, आकाशामध्ये उडून जातं। तशा प्रकारे इच्छा नसताना जसं पान उडून जातं, तसं मनुष्य इच्छा नसताना सुद्धा कर्म करतो। तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्मी व्यापारे निरंतर। त्याप्रमाणे एखादी मनुष्य आहे, नैष्कर्म्य करणारा आहे, म्हणजे निष्कामवर्तीच आहे, तरी परंतु तो प्रकृतीच्या गुणामुळं कर्मेंद्रियाच्या विकारामुळं हा मनुष्य कर्म करतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। म्हणून सांगू जव प्रकृतीचा तैवरी त्यागू न घडे कर्माचा, ऐशिया करू म्हणते त्याचा अग्रयची उरे। म्हणून जोपर्यंत प्रकृतीबरोबर संग आहे, प्रकृतीमध्ये आपण राहतो, तोपर्यंत त्याग घडवू शकत नाही। म्हणजे आपण या संसारामध्ये राहतो, या निसर्गामध्ये राहतो, या प्रकृतीमध्ये राहतो, त्यामुळं ह्या प्रकृतीच्या संगामुळं मनुष्य कर्म करतो, तो कर्माचा त्याग करू शकत नाही। मग ऐसिया करू म्हणती त्याचा आग्रहाची उरे। मग कोणी म्हणालं की मी त्याग करतो, तर त्याचा तो त्याग म्हणजे नुसता आग्रह आहे, त्याचा नुसता हट्ट आहे। तरी हे प्रकृती इतकी बलवान असल्यामुळे मनुष्य कर्म करतो। आता कसं आहे, आपण पाहिलं प्रकृती म्हणजे कोण, स्वभाव। स्वभावाला सुद्धा प्रकृती म्हणतात। आता हा स्वभाव मनुष्याला कसं कर्म करायला होतो ते आपण थोडं आपले उदाहरण घेऊन बघू।
कसं आहे, आपल्या गावी, आपल्या गावचे, हासुरी गावचे कृष्णाबाचे बाबू मामा आहेत बघा. त्यांच्याजवळ जर पेटी आणली, त्यांची इच्छा नाही आहे पेटी वाजवण्याची, परंतु कोणीतरी पेटी त्यांच्याजवळ ठेवली तर त्यांचे बोटं त्या पेटीवरून फिरतात. म्हणजे काय की त्यांचा मूळचा स्वभाव जो आहे पेटी वाजवण्याचा, त्याची इच्छा नसताना सुद्धा ते पेटी वाजवतात. तसेच विश्वंभर आप्पा आपल्या हासुरी गावचे, त्यांच्यापुढे जर तबला ठेवला तर ते टांग टांग करतीलच. त्याची इच्छा नाही आहे. तर मनुष्य हा आपल्या स्वभावानुसार तो कर्म करतो. त्याची इच्छा नसली तरीसुद्धा कर्म करतो. आता इथे एक कविता आठवली, गदी माडगुळकराची, गदिमा म्हणतो आपण त्यांना. गीत रामायणामध्ये एक प्रसिद्ध कविता आहे. ती कविता अशी आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अशा प्रकारची एक कविता आहे. हे श्रीरामचंद्र प्रभू आणि भरताची ज्यावेळेस भेट होते आणि भरत फार खिन्न झालेला असतो, दुःखी झालेला असतो. रामचंद्र प्रभूला वापस अयोध्येमध्ये घेऊन येण्यासाठी तो रामचंद्र प्रभूला भेटण्यासाठी अरण्यात आलेला असतो. त्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभू पाहतात की भरत माझा धाकटा भाऊ फार दुःखी झालेला आहे, खिन्न झालेला आहे, मी वनात आलो म्हणून. त्यावेळेस ते काय म्हणतात, हे बघ बंधुराज, हे बघ भरता, काय म्हणतात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणजे मनुष्य हा पराधीन आहे, त्याला स्वातंत्र्य नाही आहे. या प्रकृतीमुळे, या मायेमुळे तो पराधीन आहे, अशा प्रकारची समजूत श्रीरामचंद्र प्रभू भरताला घालतात. तू काही दुःख करू नको, हा नियतीचा खेळ आहे. मी वनात यावं म्हणून ही नियतीची कारस्थान आहे. वाल्मिक रामायणामध्ये नियती हा शब्द वाल्मिक ऋषींनी वारंवार वापरलेला आहे. नियतीमुळं म्हणजे आपली इच्छा नसताना बऱ्याच गोष्टी घडतात, त्याला वाल्मिक ऋषी नियती म्हणतात. श्रीरामचंद्र प्रभू काय म्हणतात की पराधीन आहे, हा मनुष्य पराधीन आहे, नियतीच्या हातातील भावला आहे, मायेच्या हातातील भावला आहे. तर तू काही दुःख मानू नको. ह्या जगामध्ये अशा गोष्टी होतच राहतात. गदिमा आणखीन काय म्हणतात बघा, दोन ओढक्याची होते सागरात भेट, दोन ओढक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ भेट. एक लाट येते, एका समुद्रामध्ये दोन लाकडे एकत्र जमले, काही कारणामुळे एकत्र येतात, परंतु एक समुद्रामध्ये मोठी लाट येते आणि ते दोन लाकडं दूर जातात. क्षणिक आहे तेची बाळा मेळ माणसाचा. म्हणजे या संसारामध्ये मनुष्याचा मेळ जो आहे हा क्षणिक आहे, असे गदिमा म्हणतात. ही नीती आहे, प्रकृतीपुढे मनुष्य असाही आहे. आता बघा, काही दिवसापूर्वी लंकेमध्ये इतका पाऊस झाला, रस्ते तुटले, रेल्वेचे रुळ तुटले, कितीतरी मनुष्य मेले, कितीतरी घरं पडले. तशाच प्रकारची घटना किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त आपण पाहिलेली आहे. काही महिन्यापूर्वी हिमालयामध्ये भूस्खलन झालं. म्हणजे डोंगरच्या डोंगर खाली पडले, गावाच्या गावावर बुडाले, त्या मातीमध्ये कित्येक जण वाहून गेले. आणि आपण मराठवाड्यातल्या लोकांनी पण आताचा हा पाऊस पाहिलेला आहे. किती नदी नापूर, किती झाडं झुडपं वाहून गेले, किती पिकं वाहून गेले, कित्येकाचं किती नुकसान झालं. कारोबार बंद पडला, एस टी येणं जाणं बंद पडलं. तर अशा प्रकारे मनुष्य नियतीच्या पुढे हतबल आहे. आपण किल्लारीचा भूकंप तर पाहिलेलाच आहे, सर्वांना त्याची माहिती आहे. मग अशा प्रकारे मनुष्य हा प्रकृतीचा गुलाम आहे, प्रकृतीच्या हातचं खेळणं आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता देव पुढे काय म्हणतात बघ, अर्जुनाला पुढे काय म्हणतात,
समजा तू मोठ्या कष्टाने काय केलास, इंद्रियांना आवरलेस. मोठ्या कष्टानं तू इंद्रियाला आवरलेस, परंतु कर्मेंद्रियाकडून कर्मे नाही झाले, कर्म नाही झाले. परंतु मनाचे काय, तू कष्टानं काही कार्य करण्याचं थांबवलंस, मग हे कर्मेंद्रिय थांबले. परंतु मनाचं काय, मन तर सारखं विषयाचं चिंतन करतं, मन काय गप्प राहत नाही. मग श्रीकृष्ण महाराज काय सांगतात बघा, तो एक श्लोक फार चांगला आहे. कर्मेंद्रियानी संयम ये असते मनसा स्मरण, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. कर्मेंद्रियानी संयम केला म्हणजे आपण कर्मेंद्रियाला म्हणजे कर्म करणाऱ्या इंद्रियाला आज्ञा दिली की तू काही कर्म करू नको, परंतु मनात स्मरण चिंतन चालू आहे. मग काय होतं, अशा मनुष्याला विमूढ आत्मा म्हणतात. श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, विमूढ आत्मा हा मिथ्याचार आहे, हा खोटारडेपणा आहे. तर मनुष्य शरीराने कर्म करत नाही, किती आवरू शकतो, परंतु मनाचं काय, मन फार बलवान आहे, मन फार चिंता करतं, चिंतन पण करतं. तर आता समजा आपण मोठ्या कष्टानं एखाद्याला गुलाबजामुन आवडतो, मोठ्या कष्टानं त्यानं ठरवलं की मी गुलाबजामुन खाणार नाही, परंतु काय होतं, मनामध्ये तोच विचार, कुठं लग्न कार्यालयात गेला, त्या लग्न कार्यालयामध्ये गुलाबजामुन ठेवलेले आहे, मग हा पण जेवायला जातो, त्याला गुलाबजामुन दिसतं, खायचं तर नाही, शरीराने तोंडाने खायचं नाही, हे त्यांनी पण केलेलं आहे. परंतु मनाचं काय, मनामध्ये सारखा विचार चालू, गुलाबजामुन खायचं. तर अशा प्रकारे कर्मेंद्रियाने संयम केला, पण मनात स्मरण चालू आहे, असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. येथे एक मला कथा आठवते की एक महाराज होते, त्यांचे 2 शिष्य होते आणि ते महाराज शिष्य चांगले होते. त्यांना सांगितलं होतं की कसं वागावं, कसं करावं, स्त्रियापासून दूर राहावं, अशा प्रकारची शिकवण दिलेली होती. मग ते 2 शिष्य एके दिवशी नदीवरती आंघोळ करण्यासाठी गेले. मग आंघोळ करत असताना काय झालं, तिथे एक मुलगी आली, ती पण आंघोळ करायला नदीत उतरली, परंतु काहीतरी झालं आणि ती नदीत पडली. नदीत पडल्यानंतर बुडू लागली. मग त्यावेळेस काय केलं, एक शिष्य जो आहे तो धावत पळत गेला आणि त्या मुलीला बाहेर काढलं, खांद्यावरती घेतलं आणि तो बाहेर घेऊन आला. त्या मुलीचा प्राण वाचला. ही घटना झाली. मग हे दोघंही वापस आले. काही दिवसानंतर तो दुसरा शिष्य होता, तो गुरुला सांगू लागला. गुरु महाराज म्हणे, तुम्ही आम्हाला काय शिकवलं आहे की स्त्रियापासून दूर राहायचं, परंतु तुम्हाला ही गोष्ट सांगावं की न सांगावं की नाही सांगावं असं म्हणून मी विचार करत होतो, परंतु आज ठरवलं की सांगावंच. काही दिवसापूर्वी अशी घटना झाली आणि त्या मुलीला उचललं, खांद्यावरती घेतलं आणि नदीच्या बाहेर काढलं. तुम्ही तर स्पर्श करू नका, दूर राहा स्त्रियापासून म्हणालात, परंतु यांनी काय केलं, त्या मुलीला पकडलं, खांद्यावरती घेतलं आणि तो बाहेर निघून आला. मग महाराज म्हणाले, ती मुलगी वाचली का? हो वाचली म्हणे, वाचली. मग महाराज काय म्हणाले, हे बघ म्हणे, त्यांनी त्या मुलीला उचललं, हे कर्म केलं, परंतु तिच्या मनातसुद्धा नाही आता की मी मुलीला स्पर्श केलो आहे. त्यांनी फार चांगलं काम केलं, एखाद्याचा जीव वाचवला, तर हे फार चांगलं काम केलं. तिच्या मनातसुद्धा नाही की मी स्त्रीला स्पर्श केलेला आहे, परंतु तू कर्म केला नाहीस, त्या मुलीला काही वाचवला नाहीस. खरं म्हणजे तू पण त्या मुलीला वाचवायला पाहिजे होतास, परंतु तू वाचवला नाहीस.
आणि ही जी घटना आहे ती सतत तुझ्या मनात आहे. त्या स्त्रीचा विचार सतत तुझ्या मनात आहे. म्हणजे हे म्हणजे याचा अर्थ असा की मनुष्य कितीही शरीराने आवरलं, कर्म केलं नाही, परंतु मनामध्ये विचार चालूच असतो. कित्येक जण काय करतात की ध्यानाला बसतात, ध्यानधारणा करतात आणि मनात विषयाचं चिंतन चालू असतं. तर श्रीकृष्ण महाराज काय सांगतात की मनाचा संयम फार महत्त्वाचा आहे. जरी तू कर्म नाही केलास तरी मन चालूच असतं, मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. मनाचा संयम फार महत्त्वाचा आहे. आपण संसारिक मनुष्य आहोत. विषयाचा गरजेपुरता उपभोग घ्यावा. विषय वाईट नाही आहेत, कोणतेही विषय वाईट नाही आहेत, फक्त विषयाची आसक्ती ही वाईट आहे. म्हणून कर्म वाईट नाही आहे, परंतु कर्माचं बंधन वाईट आहे. आता कर्माचं बंधन कशाला म्हणतात ते आपण कधी पुढच्या सत्रामध्ये केव्हा तरी आपण पाहू. कर्म वाईट नाही, प्रत्येकाने कर्म करायलाच पाहिजे. तसंच विषय पण वाईट नाही आहेत, पण विषयाची आसक्ती वाईट आहे. तर आजचं प्रवचन येथेच थांबवतो. आणखीन श्रीकृष्ण महाराज पुढच्या सत्रामध्ये काय म्हणतात ते आपण बघू. हे सत्र येथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.